भगवतो अरहतो सम्मा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। एच बुद्धा अनागता पचुपन्ना बुद्धा अहं सर्वदा वन्दामि सर्वदा महादेव महासत्व बोरी पंचमारी परदित्वा पतो सर्वोदिमोत्तमम् एतेन सच्चवदेन सोतिते होतु सर्वदा एतेन सच्चवदेन सबदुःखभयं सुखो अंतरायो विनाशति एतेन सच्चवदेन होतु ते परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर श्रद्धा संपन्न उपासक उपासिका दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण या महान अशा या भूमीवर येऊन आपण आपल्या मारावर विजय प्राप्त करण्यासाठी आपल्या पुण्यपारमिता आपण पूर्ण करीत आहात। या पुण्यपारमितेच्या आधारे आपण आपल्या मारावर विजय प्राप्त करू। तर त्यासाठी आपल्या मनामध्ये आपल्या पुण्यपारमिता एक वाढवण्यासाठी आपल्या मनामध्ये जो एक कृतज्ञता भाव आहे आणि जो एक कर्तव्यशीलता आहे त्यामध्ये आपली भर पडली पाहिजे। आपण
धम्म श्रवण करण्यासाठी कोणत्याही ठिकाणी आपापल्या कर्मानुसार आपण जात असतो, त्या त्या ठिकाणाचं आपल्याला एक महत्त्व समजलं पाहिजे. जेव्हा महत्त्व समजण्यासाठी त्या त्या भूमीचं जे एक बल आहे तेही आपल्याला समजलं पाहिजे. आणि ते जे त्या त्या भूमीवर ते जे बल तयार होत असते ते कशाच्या माध्यमाने तयार होत असते, त्या ठिकाणी ते बल राहत असते आणि त्या बलाच्या सानिध्यामध्ये आपण आलेलो आहोत हे आपल्या मनानं आपल्याला सांगितलं पाहिजे. प्रथमतः आपलं मन सांगणार नाही, परंतु धम्मश्रवणातून ऐकल्यानंतर आपल्या मनाची ते एक चेतना तयार होईल. जसं आपण संघाकडून आज या तपोभूमीवर दानादी पुण्य कर्म करून संघाने आपल्याला जे काही धम्माचं मार्गदर्शन केलेलं आहे, संघाला एक धम्माचं दान दिलेलं आहे आणि त्या धम्मदानातून आपण धम्मश्रवण केलेलं आहे. या भगवान बुद्धाचा जो एक धम्म आहे, या धम्माची सर्व मानवतेला भविष्यातही या मानवतेला जाणीव व्हावी यासाठी संघाकडून आपण ऐकलेलं आहे की हा जो धम्म आहे, या धम्माचे जे उपदेश आहेत हे 84,000 भगवंताचे उपदेश आहेत. संघाचे 2,000 आहेत, 82,000 आहेत. याची जाणीव व्हावं यासाठी सम्राट ऋषिकांनी 84 स्तूपाची विहाराची निर्मिती केली. आपण इथपर्यंत ऐकत असतो, आपापल्या क्षमतेनुसार आपल्याला धम्म लक्षातही राहत असते. पण भगवान बुद्धाचं जे धम्माचं जे बल आहे हे मानवतेच्या एक कल्याणासाठी, उपासक उपासिकांच्या एक कल्याणासाठी, भिक्षू भिक्षुणींच्या एक कल्याणासाठी, त्याचा जो एक प्रचार प्रसार आहे हा कशा प्रकारे व्हावा, कशा प्रकारे झाला पाहिजे यासाठी भगवान बुद्धांनी काय केलं, कुठं केलं, कधी केलं याची आपल्याला एक जाणीव असली पाहिजे. जसे इतर देशातील उपासक उपासिका वर्ग आहे, भिक्षू आहे, भिक्षुणी आहे, त्यांना त्या ठिकाणी उपस्थित झाल्यावर त्या भगवान बुद्धाच्या एक वाणीचं त्यांना एक स्मरण होते, त्यांची श्रद्धा वाढते, बल वाढते की आपण भगवान बुद्धाच्या बलाचा आपल्यावर एक वर्षा होत आहे, मन मोठं होऊन जात असते.
आपण शीलाचं पालन करू, ध्यान करू, आपल्या पुण्यकर्मिका करू. तर म्हणून जसा हा एक धम्म महान आहे, एवढे उपदेश आहेत, एवढे स्तूप आहेत, पण भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणाच्या वेळेस भगवान अतितनागत पचुपन्न अतितनागत कम्म विपाक यान बुद्ध यान, बुद्धाचं जे ज्ञान आहे हे कर्म विपाकाच्या आधारावर, हेतूच्या आधारावर हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. तरी पण भगवान बुद्धाला त्यांची जी करुणा होती, हा धम्म मानवतेच्या कल्याणासाठी राहिला पाहिजे. आणि या देशामध्ये काही दिवसांनी, काही वर्षांनी या धम्माचा एक लोपही होईल, ऱ्हास होईल. म्हणून इतर देशातही राहिला पाहिजे. यासाठी भगवान बुद्धांनी काय केलं, तर भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणाच्या वेळेस कुशीनगरमध्ये त्यांनी अधिष्ठान केलं. ते अधिष्ठान केलं की माझ्या महापरिनिर्वाणानंतर अंदाजे 200-225 वर्षानंतर हा जो एक बोधिवृक्ष आहे, याची जी शाखा आहे ही सम्राट अशोकाच्या हातात येईल आपोआप. म्हणजे तिला तोडावं नाही लागणार. ती बोधिवृक्षाची जी शाखा आहे ही सम्राट अशोकाच्या हातात येईल. आणि त्यानंतर त्या सम्राट अशोकांनी ती बोधिवृक्षाची शाखा त्याच्या हातावर आली, त्यांनी डोक्यावर घेतली आणि ती तेव्हा या देशातून समुद्राच्या तीरापर्यंत जाऊन त्यांनी त्यांची श्रद्धा प्रगट करण्यासाठी जिथपर्यंत त्या पाण्यामध्ये जाता येत असते त्या नावेपर्यंत जाऊन छातीवर पाण्यात त्या नावेवर ठेवण्यात आली आणि ती श्रीलंकेला संघमित्राच्या हाताने गेली. एक अधिष्ठान. दुसरं, हा बोधिवृक्ष जेव्हा श्रीलंकेमध्ये जाईल तर तो आकाशामध्ये 7 दिवसापर्यंत अदृश्य होईल. आणि जेव्हा हे झाड, या बोधिवृक्षाचे झाड श्रीलंकेमध्ये जेव्हा लावण्यात येईल तर त्या झाडाची जे पानं आहेत, फुलं आहेत, त्याच्यातून प्रकाश किरणे निघतील. हे महत्वाचं उदाहरण आहे आपल्यासाठी. म्हणजे त्या बोधिवृक्षाच्या झाडातून प्रकाशाची किरणे निघतील, त्यांच्या पानातून, फुलातून, आणि त्याचे जे फळ राहतील. म्हणजे म्हणून त्या बोधिवृक्षातून जेव्हा त्या बोधिवृक्षाला जे फळं आले त्याच्यातून दुसऱ्या वर्षी 32 वृक्ष लावण्यात आले आणि काहीतरी योजन अंतरावर ते लावण्यात सुद्धा आले. म्हणून बोधिवृक्षाच्या खाली जेव्हा पूजेसाठी त्या वृक्षाखाली ते उपासक, उपासिका किंवा भिक्षू श्रीलंकेतील जात असत, तेव्हा भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणाच्या वेळेस आमच्यासाठी जे एक अधिष्ठान केलं, त्याच्या आधारे त्यांची जी एक मानसिकता होती धम्म पालन करण्याची, ते त्या काळामध्ये एक गृहस्थापासून राजापर्यंत एक विशेष प्रकारची होती.
म्हणून त्याच्यानंतरचा जो एक सररंगीचा इतिहास आहे तर कितीतरी उपासक उपासिका श्रोतापती सुहृदगामी काय भिक्षू म्हणजे बऱ्याचशा संख्येनं अरंत सुद्धा झाले त्या काळामध्ये. तर म्हणून आपल्याही जीवनामध्ये आपण जेव्हा बोधी वृक्षाखाली आपण जात असतो बुद्धगयाला तर तो बोधी वृक्ष सुद्धा एक चैत्य आहे, महाचैत्य आहे. म्हणून त्या चैत्याला आपण बोधी वृक्षाला आपण म्हणतो घरी सर्व उपासक उपासिका वंदना म्हणत असताना नाही का, बोधी राजा नमस्तुते, बोधी राजा म्हणतो. आता आपली जशी जशी चेतना असते तसं तसं आपण म्हणत असतो. कोणी पाहून म्हणत असतात, हात जोडून म्हणत असतात, कोणी डोळे लावून म्हणत असतात, कोणी असं स्मरण करत असतात. तर आपणही वंदन करत असतो. पण वंदन करत असताना कमीत कमी साधारण बुद्धिमान किंवा साधारण मनुष्य असेल तर त्याच्या एक मनामध्ये असा एक भाव तयार होते की माझे जे काही अकुशल कर्म असतील नाही का त्याचा एक नाश होतो. माझे जे काही अकुशल कर्म असतील या भूमीवर मी जे आलो माझ्या पुण्य कर्मामुळे त्याचा या वंदन करण्याच्या एक बलामुळे त्याचा एक नाश होतो. म्हणून तो मनातल्या मनात म्हणत असतो. काही उपासक उपासिका भिक्षू आपल्या वाणीने सुद्धा एक उच्चारण करत असतात. मयं पमानं तेजेनं सब पापेहि मुंचितं. मी जो एक प्रणाम करत आहो या तेजामुळे माझ्या सर्व अकुशलाचा एक नाश होतो. त्याचा मानस होते, त्याचा संकल्प होते. कमीत कमी वेळामध्ये चेतनाहं वदामि कम्मं भिक्खवे, तो अशा प्रकारचे एक कर्म करतो. पण तो कर्म करत असताना मयं पमानं तेजेनं सब पापेहि मुंचितं. पण हे म्हणायच्या अगोदर तो काय म्हणत असतो, तो मी भगवान बुद्धाचा एक कोण आहे, भगवान बुद्ध माझे कोण आहे हे प्रथम म्हणतो. तो प्रथम बुद्ध, प्रत्येक बुद्ध धम्म, प्रत्येक बुद्ध आणि संघ हे काय आहे, माझे स्वामी आहे आणि मी त्यांचा एक दास आहे, सेवक आहे. आणि त्यांचे जे गुण आहेत हे माझ्या शिरावर प्रतिष्ठित हो. जे तर तो आपली जे एक भावना आहे तो मनातूनही प्रगट करतो आणि वाणीनेही प्रगट करतो की बुद्ध धम्म, प्रत्येक बुद्ध आणि संघ हे माझे स्वामी आहे, मी त्यांचा दास आहे आणि त्यांचे जे गुण आहेत हे माझ्या शिरावर स्थापित हो, प्रतिष्ठित हो. तेव्हा देवता लोक सुद्धा त्याचं एक अनुमोदन करत असतात आणि देवतांनी केलेलं रक्षण हे त्याच्यासाठी एक संरक्षण होत असते. म्हणून देवता रक्षन्ति. ठीक आहे. म्हणून तो अशा प्रकारची वाणीने जेव्हा एक चेतना तयार करतो तर बुद्ध धम्माचं
प्रत्येक बुद्ध संघाच स्वामिका दासो अस्मिन एते संग गुणं ठातू शिरे सदा. बुद्ध धम्म प्रत्येक बुद्ध हे माझे स्वामी आहे आणि मी त्यांचा दास आहे. त्यांचे जे गुण आहेत हे माझ्या शिरावर प्रतिष्ठित हो अशा प्रकारची तो आपली चेतना तयार करतो. मग तो असाच करत असेल का? नाही. त्याच्या शक्तीनं म्हणा, श्रद्धेनं म्हणा, त्याच्याजवळ काही नाही. समजा एखादा असा एक उपासक आहे उदाहरणासाठी, त्याच्याजवळ एक अगरबत्ती नाही आहे, तो घेऊ शकत नाही, त्याला कोणी देऊ शकत नाही. तर अशा वेळेस नाही का, अशा वेळेस त्या बोधिवृक्षाखाली समजा आपल्या पूजेच्या ठिकाणी समजा तो काय म्हणेल? ह्यासाठी ज्या भूमीवर जो एक राहत असतो, ही जी भूमी आहे की नाही, आता ही भूमी आहे, ही कोणाची आहे? ही भूमी कोणाची आहे? या भूमीवर जे उत्पन्न होत असते आपल्याला जगण्यासाठी नाही का, जे धान्य उत्पन्न होत असते, या भूमीवर जे काही पाणी आहे ते कोणाचं असेल? ही भूमी ज्याची असेल त्याचं या भूमीवरचं पाणी आहे, हे धान्य सुद्धा त्याचं आहे. म्हणून त्याच्यातील काही अंश मी घेण्यालायक आणि दान देण्यालायक. घेण्यालायक म्हणजे मला हात आहे, मी ते घेऊ शकतो, आणि माझा जो एक कृतज्ञता भाव आहे, हा कृतज्ञता भाव कर्तव्यशीलतेनं मी एक पूर्ण करू शकतो. तो काय करेल नाही का, तो काय करेल? मोठ्या श्रद्धेनं बुद्धगयाला गेल्यानंतर नाही का, किंवा कोणत्या ठिकाणी, तर त्याला हे समजत असते की ही भूमी कोणाची आहे? भगवान बुद्धाची भूमी आहे. तर कशी आहे बुद्धाची भूमी? ही कशी होऊ शकते? तर ही भूमी जे बोधिसत्व असतात नाही का, त्या आपल्या पुण्यपार्मिता पूर्ण करण्यासाठी बुद्धाला दान देत असतात ही भूमी. मग ही भूमी भगवान बुद्धाला दान देण्यात आली नाही का. तर ही संपूर्ण जो जम्बूद्वीप आहे, हा संपूर्ण जम्बूद्वीप दोन राजांची एक सत्ता होती. एक मगधाचं राज्य बिंबिसारांचं आणि राजा प्रसेनजिताचं कोशल राज्य. पण जेव्हा अजातशत्रूकडून जे मातृहत्या आणि पितृहत्या झाली, त्यांच्यानंतर त्याच्यामध्ये एक धम्मसंवेग उत्पन्न झाला की या माझ्या अकुशलातून मी मुक्त होण्यासाठी काय करू शकतो. म्हणून त्यांनी भरपूर प्रयत्न केले. पण जेव्हा राजा प्रसेनजित सुद्धा हा भविष्यातील त्या काळातील एक बोधिसत्व होता. जसा जो हत्ती होता तो सुद्धा एक बोधिसत्व होता. म्हणून राजा प्रसेनजितांनी आणि अजातशत्रूंनी काय केलं, त्यावेळेस ही संपूर्ण भूमी बुद्धाला काय केली? एक दान दिली नाही का. आणि जेव्हा दान दिली तेव्हा ही भूमी कोणाची झाली? बुद्धाची झाली. आणि याच्यात काही आपण कोणाची म्हणता येईल का? नाही. आणि या भूमीवर जे पाणी आहे, म्हणून काही श्रद्धावान उपासक आपल्याकडून काही जरी झालं नाही तरी इथील जे पाणी आहे ते त्या बोधिवृक्षाला एक दान करत असतात किंवा पूजा करत असतात. आणि त्यानंतर ज्या काही वस्तू आहेत त्या दान करतात आणि तेव्हा त्या गुणाचं एक स्मरण करत असतात. त्याचा जो झुकाव असतो, त्याचं जे चित्त असते ते बुद्ध धम्म प्रत्येक बुद्ध आणि संघाला
संघामध्ये ते लीन झालेलं असते, रममान झालेलं असते. म्हणून आपल्याही जीवनामध्ये आपण आपल्यामध्ये बुद्धाचं महत्व आहे, आपल्यामध्ये धम्माचं महत्व आहे. प्रत्येक बुद्धाचं सुद्धा आपल्याला एक महत्व असलं पाहिजे. प्रत्येक बुद्धाचं सुद्धा आपल्यामध्ये काय असलं पाहिजे, महत्व असलं पाहिजे. आपल्या ज्या पुण्यपारमित आहेत नाही का, काही काही जन्मामध्ये प्रत्येक बुद्धाच्या माध्यमाने सुद्धा आपण एक पूर्ण करू शकतो. आणि त्याचं जे प्रमाण आहे, आपण वंदन करू, थोडं दान देऊ, हे त्याचं खूप प्रमाण होत असते. तर म्हणून आपण आपली श्रद्धा आपल्यावरच तर बसली पाहिजे. आपल्याला कशाची आवश्यकता आहे? आपल्याला आवश्यकता याच्यासाठी आहे, जसा जसा आपण धम्म समजतो तर अनित्य म्हणून अनासक्त होतो का? नाही. अरे मी जेवढा जास्त दिवस जगीन ना तेवढा मला धम्म ऐकायला भेटल. म्हणजे ही आपली धम्म ऐकल्यानंतर कोणी म्हणते सर्व अनित्य आहे म्हणून आपण मराठी तयारी करतो का? पुन्हा आपल्यामध्ये एक जगण्याची चेतना तयार होत असते. तर मग जगण्यासाठी काय पाहिजे? आयुष्य पाहिजे. अरे जगलो पण धम्म ऐकण्यासाठी किंवा वंदन करण्यासाठी मी संघाकडे जाऊ शकलो नाही तर कसा करीन? मग आपलं शरीरही चांगलं पाहिजे, आपल्यामध्ये बलही पाहिजे, आपली मानसिकताही पाहिजे. म्हणजे आयुष्य, वर्ण, सुख आणि बल हे आपल्याला कशामुळे मिळत असते? बुद्धाला वंदन केल्यामुळे, संघाला वंदन केल्यामुळे. म्हणून आपण आपल्या पुण्यपारमिता वाढवण्यासाठी आपल्याला आयुष्याची सुद्धा आवश्यकता आहे. पण कुठेही वंदन केलं, आपण कुठेही वंदन केलं तर ते जे प्रमाण आहे, आपण किती भ्रम केला, आपण किती श्रद्धा ठेवली, तर ते श्रद्धेच्या आधारावर आपल्याला त्याचं प्रमाण मिळणार आहे का? नाही. आपली श्रद्धा आणि ज्या व्यक्तीला आपण एक वंदन करतो, दान देतो, त्याचं शील, त्याच्या पुण्यपारमिता, हा जो अभ्यास आहे हा भगवंताच्या काळातल्या उपासक उपासिकांना सुद्धा आहे. आणि याही काळातल्या जे बुद्ध धर्माला मानणारे जरी नसतील, परंतु योगायोगानं त्यांनाही ऐकण्यासाठी मिळालेलं आहे डॉक्टर आंबेडकरांच्या एक धर्मांतरामुळे. म्हणून ते ओळखतात की आपण जे दान देतो, पुण्यकर्म करतो, याचं प्रमाण आपल्याला किती मिळते. ठीक आहे. म्हणून आता आपण या भूमीवर आलो, या भूमीवर आपण एक वंदन करत असतो. प्रश्न कसा आहे? आपण याच्या अगोदरही आलो, आजही येत आहोत आणि पुढे आपण येणार आहोत. पण आपण जे या भूमीवर जे काही वंदन करत असतो, जे काही थोडंफार दान देत असतो, याचं जे एक प्रमाण आहे त्याच्यावरही आपली एक श्रद्धा असली पाहिजे. म्हणून आपण इथे वंदन करतो, या भूमीचं जे एक महत्व आहे. आता कोणी प्रवचनातून ऐकतात, भंतेजीकडून ऐकतात, संघाकडून ऐकतात, कोणी लक्षात ठेवतात, कोणी लक्षात नाही ठेवत, नाही का? काही ठिकाणी लक्षात राहत असते, कोणत्याही ठिकाणी गेल्यावर खूप मोठे मोठे स्तूप पाहण्यासाठी मिळतात, तर आपली तेवढी डोळा भरून पाहतो, तर आपल्याला त्याचं खूप एक महत्व वाटते, नाही का? भगवान बुद्धाच्या म्हणजे भगवान बुद्धाचा जो एक धम्म आहे, भगवान बुद्धाचं जे अस्तित्व आहे, नाही का, ते कुठे राहील? स्तूपामध्ये. म्हणून पहिला स्तूप जर असेल, नाही का, त्या पहिल्या स्तूपाला आपण प्रथम स्तूप कोणता असेल? भगवान बुद्धाच्या एक धातूचा. आणि त्याला आपण प्रणाम करतो काय? प्रथम स्तूप कसा? आणि प्रथम स्तूप कोणता असेल? प्रथम स्तूप कोणी बनवलेला असेल? तर आपण नागलोकेचा स्तूप आपल्या वंदनेमध्ये म्हणतो.
तर नाग लोकांनी देवता लोकांमध्ये हा एक स्तूप बनवला, पण तो देवता लोकांचा झाला. पण आपल्या भूमीवरचा प्रथम स्तूप कोणता आहे हे आपण ऐकलं का? हात वर करा बरं. एकाचा हात वर होत नाही. आणि आपण जाऊन वंदनही करून आलो नाही का? आपण जाऊन वंदन करून आलो त्या स्तूपाला, पण हा प्रथम स्तूप असेल असंही आपण चिंतन केलेलं नाही. आणि कदाचित मी तुम्हाला सांगितलं हा प्रथम स्तूप आहे बा, आहे की नाही? मग तुमची श्रद्धा नाही बसली पाहिजे का? श्रद्धा पण बसली पाहिजे. तर ते जे भगवान बुद्धाच्या किंवा बुद्ध म्हणा जे प्रचारक झाले, जो एक संघ झाला, त्यांनी ते एक वाणी तयार केलेली आहे. ती वाणी आहे नाही का? ती वाणी अशा प्रकारे आहे, सांगताना बोलतो काय करतो असं असते. आली 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 लक्षात आली. हा, नमामि सत्यानुपमादं वचनंतिमं या शब्दात जो उपासक आहे, जो भिक्षू आहे, जे सत्पुरुष झाले, जे काही अरंत झाले, यांनी या पालीमध्ये, बुद्धाच्या पाली या वचनामध्ये त्यांनी आपलं जे एक नमन आहे, नमामि सत्यानुपमादं वचनंतिमं. मग प्रथम स्तूप कोणता असेल? वचनंतिमं. आता पहा, हे जे गाता आहे ना, मी तुम्हाला सांगतो, पण कंठस्थ केल्यावर याचा मला सुद्धा अर्थ येत नव्हता. कंठस्थ करून अर्थ येत नव्हता, पण नंतर मी पाहिलं तेव्हा त्याचा अर्थ मला समजला. श्रद्धेनं मी ते कंठस्थ करून आपल्या बऱ्याचशा पुस्तकामध्ये नाही आहे की नाही? तुम्हाला असं वाटत ना बाबा आमच्या एवढं ज्ञानज्योती भंतेजीने एवढं मोठं पुस्तक लिहिलं आहे, त्याच्यावर काही पुस्तकात नाही आहे. नाही तसा भ्रम होते ना. जिथं ज्ञानज्योतीचा पुत्र आहे ना, हो तेच घ्यायचं, त्याने प्रकाशन केलं. याच्यापेक्षा दुसरा धोका कुठं भेटल का? तर म्हणून मी पाहतो, तर म्हणून अशी काही पुस्तकं आहेत, कमी किमतीत आहेत, ते आपल्या हातामध्ये पडत नाही. तर म्हणून याचा अर्थ असा होते की सत्यानुपमादं, शास्त्राची जी अंतिम वाणी आहे, मी तिला अप्रमादपूर्वक नमन करतो, वंदन करतो. मग अंतिम वाणी भगवान बुद्धाची कोणत्या ठिकाणी निघाली? कुशीनगरला निघाली, आहे की नाही? आणि कुशीनगरला आता तिथं तुम्ही हो म्हणा नाही म्हणा, ज्या ठिकाणी भगवंताला अग्नी देण्यात आला, आता तो प्रथम स्तूप नसेल काय? आणि त्याला तुम्ही वंदन नाही केलं का? केलं, पण भुललो नाही. म्हणजे आपण भुलतच राहू. ठीक आहे, तुम्ही जिवंतपणे भुलले तर ठीक आहे, आणि मृत्यूच्या वेळेस जर भुलले मग तुम्हाला ते बल मिळेल का? नाही मिळू शकत. म्हणून आपल्याला तयारी करायची आहे. कशाची? मरणाची. आता इथं काय मराची तयारी करायला आलो? आपल्याला मृत्यूचीच तयारी करायची आहे, पण कशा प्रकारे मृत्यू आला पाहिजे? अप्रमादं सत्यानुपमादं, मी शास्त्राच्या अंतिम वाणीला मी एक नमस्कार करतो, असा त्याचा. मग शास्त्राची अंतिम जे वाणी आहे ती काय? वयं धम्मा संखारा अपमादेन संपादेत, है की नाही? देवता लोक येऊन राहिले जरा. आवाज करून येत आहे का? तुम्ही झोपत आहे ना म्हणून ते येत आहे आवाज करत. झोपू नका. आता ते चेते भंतेजी म्हणे, जे झोपणारे लोक आहे साप योनीतून आले, सापाच्या योनीतून आले. म्हणजे चांगली योनी आहे का ते? आता जा तर तेच लक्षण तुमच्या समोर येईल. त्याला उठवायचं फुस करते तुमच्याकडे. सापाच्या योनीचा संस्कार त्यांना सापासारखा लंबा करते, म्हणजे आळवा आराम करायला लावते. तू काही माणूस म्हणून राहू नको, नाही. हा सापाच्या योनीतला एक संस्कार आहे. ठीक आहे. तर
अंतिम स्तूप कोणता असेल? कोणी तिथे असतील, पण ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला अग्निसंस्कार दिला त्या ठिकाणी आपण भगवंतांनी सांगितलंय की या 4 स्थळाला आपण भेट दिली पाहिजे. तेव्हा आपल्यातील श्रद्धा बल वाढते, वीर्य बल वाढते, आपण शील पालन करण्यासाठी बल वाढते, म्हणजे पुण्य पारमिता धम्मसवेग उत्पन्न होऊ शकते. ठीक आहे. तर म्हणून सत्यानुप्रमादनं वचनम तिमं, आपलं जे पहिला प्रणाम आहे, पहिलं नमन आहे, आपण शरीराने जरी कुठेही असलो आहे की नाही, तरी आपल्या मनाची ते का असते, एक दिशा असते. जसं मृत्यानंतर समान धातू स्कंद जो असतो तुमच्या जीवनामध्ये, त्या या शरीरातील पंचस्कंदाचं जे पुण्यपारमिता करून जे काही तुम्ही शुद्धीकरण केलेलं असेल, त्याच ठिकाणी समान धातू स्कंद म्हणून तुमचा त्या ठिकाणी काय होईल, एक जन्म होईल, नाही का. आणि याही ठिकाणी जे आले, या ठिकाणी तुमचा जो एक समान धातू स्कंद आहे, हा कशाशी असेल, कोणत्या संघाशी असेल, नाही का, याची सुद्धा आपल्याला एक जाणीव झाली पाहिजे. म्हणून हे जे एक ठिकाण आहे, आपण जेव्हा पाहू आपलं मन उडून जात असते, नाही का. कशावरून? आपण ऐकतो की 84,000 स्तूपापैकी या ठिकाणी जो एक स्तूप आहे सम्राट अशोकाने तयार केलेला, पण जेव्हा आपण पाहायला जाऊ तर तो स्तूप कसा दिसेल आपल्याला, एक लहान दिसेल. परंतु त्याच्यावर जेव्हा चिंतन मनन कराल तो स्तूप खूप महान दिसू शकतो. आणि त्या महानतेला डॉक्टर आंबेडकरांच्या शब्दाचा सुद्धा एक आधार आहे. तो कसा आहे तुम्ही ऐकलेला आहे. इथे काही माझ्यासारखे काही साधारण विद्वान लोक नाही, चांगले विद्वान आहे, सिलवान आहे, ज्ञानी आहे, अभ्यासक आहे, तुम्हाला बयाड बनवणारे आहे आणि तुम्हाला शुद्ध करणारी आहे की नाही. जसं ठरवलं मनात तसे भिक्षू आहे की नाही. पण आपलं सम्यक चिंतन झालं पाहिजे, आपल्या चिंतनामध्ये शंका निर्माण नाही झाली पाहिजे, तेव्हा आपलं एक बल वाढू शकते. शंका जर निर्माण झाली मग त्या शंकेचं निरसन सम्यक चिंतन करून. तर आपण या ठिकाणी जसे आलो, जसे भंतेजी आहे, आम्ही समान धातुस्कंद हा एक सत्वाचा सांगत असतो, मनुष्याचा उपासक उपासिकांचा भिक्षू भिक्षुणीचा सांगत असतो. हा समान धातुस्कंद ठीक आहे, संघाचं तुमचं जुळवाजुळ होते, तुमच्यामध्ये त्याग निर्माण होते, तुम्ही येता इथं, नाही का. आता 80 वर्षाच्या उपासिका या ठिकाणी आलेल्या आहेत. भगवंताचा एक त्यांच्या मनातून नाव निघू शकत नाही. 80 वर्ष काय कमी झाले का? 80-81 वर्षाच्या उपासिका येत आहेत, किती श्रद्धेने येत आहेत त्या पायऱ्यावरून, आहे की नाही. आणि तरुण लोक जाऊ. तर हा समान धातुस्कंद आहे इथल्या संघाचा, हा एक समान धातुस्कंद आहे. दुसरा देवता लोकांचा सुद्धा समान धातुस्कंद आहे या ठिकाणी. जेव्हा हा स्तूप झाला, या स्तूपाचं जे बल आहे, जरी हा लाल स्तूप दिसत असेल, परंतु याचं जे बल आहे हे दिवसेंदिवस हे वाढतच राहिलं. पण ते कुठपर्यंत वाढत राहिलं याच्यासाठी आपल्याला अनुमान करावं लागत असते. हे काही तुम्हाला पुस्तकातून वाचण्यासाठी नाही मिळणार. कारण का मिळणार नाही? जे शेवटची जे कोणती घटना घडते ते काही लिखित स्वरूपाची तुम्हाला भेटणं कठीण होऊन जाईल या भूमीची. म्हणजे जशी घडली याच्यावर तुम्हाला एक सम्यक चिंतन करावं लागेल की ज्याच्यामध्ये शंकाही उत्पन्न होऊ शकणार नाही, नाही का. मग ते कोण करल? जे भंतेजी रिकामे राहतील ते. हे कार्यक्रम करणारे सांगतील का? याचं चित्त भटकत राहील. आता आज हे सांगितलं, उद्या हेच सांगेन, तर ऐकणार नाही बरोबर. याला ग्रंथ वाचता याचा दिवस चालला जाईल, आहे की नाही. आणि जे ग्रंथ नाही वाचतील, रिकामे राहतील, ते चिंतन करतील आणि ते चिंतन तर्क सांगत राहील, न्याय सांगत राहील, बुद्धी सांगत राहील आणि
इतिहासाचा काही त्यासाठी एक आधार पण राहील, नाही का? तर म्हणून एका शब्दाचा आपल्याला खूप मोठा एक आधार भेटत असतो की ज्या डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना वेळ मिळाली असती तर त्यांनी हे सांगितलं तर केळझर मध्ये धम्मनाग नावाचा एक राजा, शेवटचा राजा या विदर्भातील जो शूरवीर राजा होता, शीलवान राजा होता, प्राणपणाने लढणारा राजा होता आणि जे बुद्ध धर्माचे धम्माचा प्रचार प्रसार करणारे जे राजे होते त्यांना सर्वतोपरी एकाच गोष्टीने नाही, सर्वतोपरी अन्न, धान्य, शस्त्र, सैनिक हा पाठवून त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी, धम्माचं रक्षण करण्यासाठी एवढा समर्पित राजा होता धम्मनाग राजा. हा केळझर मध्ये होता. असा हा एक लय महत्वाचा शब्द आहे. आणि अजूनही जो समान धातुस्कंध असते तो जरी आपल्याला शेवटचा समान धातुस्कंध या भूमीशी जो आहे तो कशा प्रकारे असेल याविषयी म्हणजे आपल्याला काही माहिती आपल्याला मिळत असते की जसा भगवान बुद्धांनी या धम्माचा शोध घेतला, धम्माचा प्रचार प्रसार केला, परंतु आपल्या महाराष्ट्राचं एवढं एक वैभव आहे की या महाराष्ट्राला अशी संधी मिळाली तर देवता लोकही जे करू शकत नाही. अशा प्रकारे हा धम्म आपण जरी कानानं ऐकू शकत नाही, ज्यावेळेस संघ राहत नाही, अशा वेळेस अजिंठ्यासारखा धम्माचं जे वैभव आहे हे आपल्याला पाहण्यासाठी जे मिळत असते हे या जन्मातील आपलं काहीतरी एक पुण्यच आहे ही आपण समजलं पाहिजे. पण त्या अजिंठ्याच्या परिसरातूनच धम्मनाग राजाची जी प्रजा होती आणि जे सैनिक होतं ते वाचवण्यासाठी 1000 वर्षाच्या पूर्वी सुमित्र भिक्षूंनी जे हा लपेष्टा सहन केल्या, पायदळ चालत आले आणि त्या धम्मनाग राजातील हजारो म्हणा, सैनिक म्हणा, उपासक म्हणा, त्यांचा रक्तपात झाला असता तेव्हा त्या भिक्षूने त्याला एक उपदेश दिला की राजा तुम्ही शूरवीर आहे आणि तुम्हालाही माहित आहे आणि राजाने प्रगट केलं की आता म्हणजे जे मुघल साम्राज्य आहे हे आता आमच्यावर स्वारी करतील आणि आम्हालाही करावंच लागेल लढाई. तेव्हा सुमित्र भिक्षूंनी त्याला उपदेश दिला की लढाई करणं हे काही खरं नाही, लढाई करण्यापेक्षा तुमचं रक्त वाचवा, तुमचं रक्त वाचवा आणि ज्या दिशेकडे जाऊन तुम्ही जिवंत राहू शकता त्या दिशेकडे जा. अजून काही इतिहास आहे पण तेव्हा त्याचा उपदेश ऐकून राजा आता याच्यावर आपल्याला एक चिंतन मनन करावं लागते की अनुमान काढावं लागते या भूमीचं जे महत्व आहे ह्या आपल्या एक चित्तामध्ये उत्पन्न होण्यासाठी. आता जेव्हा आता येथील बराचसा काही उपासक उपासिका वर्ग आहे, केळझर हे सर्वांना माहिती आहे. आता केळझर मध्ये पश्चिमेकडून जेव्हा मुसलमान लोक म्हणा तुर्काच्या टोळ्या जेव्हा लढाई करण्यासाठी येत आहे तर राजा त्या दिशेने जाईल का? नाही जाऊ शकत. आणि ही जी भूमी आहे त्या काळातली हा जो स्तूप आहे या परिसरात जसं भद्रावती आहे त्या भद्र राजाची जी मुलगी नाही का तिचं नाव एक भद्रशिला होतं, त्याच्या पत्नीचं नाव एक धर्मशिला होतं, पण राजाच्या नावावरून तिचं नाव भद्रशिला आणि ही धम्मनाग राजाला दिली होती. आणि त्या राजाला एक मुलगा होता त्याचं नाव होतं शिशिम राजपुत्र. आणि भिक्षू सुमित्राच्या उपदेशावरून शिशिम राजपुत्र हा पैठणच्या पहाडीवर सर्वात उंच पहाडीवर जाऊन त्यांनी 15 वर्ष आणि त्याच्या अगोदरचे 15-20 वर्ष मुळे खाऊन धम्माचं त्यांनी एक संरक्षण केलेलं आहे. आता अनुमान हे आहे की जेव्हा राजा आपले सैनिक घेऊन तो कोणत्या दिशेला निघून गेला असेल आणि काही क्षणापुरता जेव्हा इकडे
आपले जे महत्वाचे जे शहर आहे ब्रह्मपुरी किंवा नागभीड, नागपूर ते सर्वांच्या लक्षात आहे, पण नागभीड ज्या ठिकाणी नाग लोकांची गर्दी होती खूप, ब्रह्मपुरी चारी ब्रह्मविहाराचा अभ्यास करणारे जे उपासक होते या दिशेकडे काही वेळापुरते गेले असतील, पण ह्या परिसरामध्ये या स्तूपाच्या शेजारी त्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी त्यांनी काही पिढ्या काढलेल्या आहेत आणि त्या कशा काढल्या हे ज्ञानज्योतीला माहिती आहे. ते कशा माहित आहे? हे जंगल ते फिरलेले आहे ना. आता यांना कधी कधी 10 एकर 5 एकर 50 एकर असे प्लॅट असतील म्हणते काय ठिकाणी फिरून आहे. आता ते प्लॉट मी नाही पाहिले, मी उदारी सांगतो, पण अनुभूतीनं त्यानं पाहिले. आता ते चित्र, आता हे जे प्लॉट पडलेले आहेत काय ठिकाणी या परिसरामध्ये, मी तसा गेला उत्तरेकडून दक्षिणेकडे त्या भद्रावतीला पायदळ गेलेला, मला काही ठिकाणी आढळले ते गाव, पण माझ्यापेक्षा हे संपूर्ण जंगल ज्ञानज्योती फिरलेले आहेत. तर काय ठिकाणी मला तर असं वाटते 50-50 एकरच्या जागा अशा खुल्या आहेत, तिथं झाडच नाही. आता याच्यावर तुम्ही अनुमान करा की त्या ठिकाणी वस्त्या नसतील काय? मग त्या कोणाच्या वस्त्या असतील? ह्याच लोकांच्या वस्त्या होत्या आणि हा स्तूप त्यांचा पूजनीय होता. आणि या स्तूपाच्या शेजारी बोधिवृक्ष होता, कारण की जेवढे 84,000 स्तूप बनवले आणि भगवान बुद्धाचं जे अधिष्ठान केलेलं जो बोधिवृक्ष होता की भगवंतानी हे 84,000 माझे उपदेश आहेत, हे 84,000 स्तूप आहेत आणि त्याच्यात त्या अस्थी आहेत, याच्यातून तुम्हाला बल मिळेल असं भगवान बुद्धांनी सांगितलं आहे का? नाही. ज्या बोधिवृक्षाखाली ज्या बोधिवृक्षाखाली भगवान बुद्धाला सम्यक संमती प्राप्त झाली, त्या स्वतःच्या वाणीतून त्यांनी अधिष्ठान केलं महापरिनिर्वाण सयेवर की याच बोधिवृक्षाच्या जी फांदी जाईल, आता सांगा त्या फांदीमध्ये तेवढं बल आहे आणि जो बोधिवृक्ष या ठिकाणी होता याचे जे रोपटे आहेत 84,000. आजही काही ब्रह्मदेशाचे भिक्षू म्हणतात की कोणत्याही धम्मस ठिकाणाची म्हणा, चैत्याची म्हणा, जे स्फूर्ती आहे किंवा जे पूर्णत्व आहे हे म्हणजे त्या ठिकाणी भगवान बुद्धाच्या हस्त्यावर एक स्तूप असणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट बोधिवृक्ष असणं आवश्यक आहे. मी ऐकलेलं आहे नागपूरच्या एका भिक्षूकडून. आता हे भंतेजी ब्रह्मदेशात राहिले, ते नववी धम्म सांगितला, ते सांगतील पुढे तुम्हाला. तर म्हणून आता या ठिकाणी जे प्रकाश किरण त्याच्यातून निघतील, हे कोणाला दिसतील? आपल्याला दिसतील का? ते कोणाला दिसतील? देवता लोकांना दिसतात, अभिज्ञा प्राप्त भिक्षूंना दिसतात. ते जे किरण बुद्धाची सत्यवाणी आहे त्याचे कोणते प्रकाश किरण राहतील? ते बोधिवृक्ष देव सत्ता देव सानो देवता आणि त्याही देवता आपल्या पुण्य पारमिता पूर्ण करणाऱ्या असतात. म्हणून या ठिकाणचा हा जो स्तूप आहे हा 84,000 स्तूपापैकी महान कसा आहे? या ठिकाणी जी धम्मनाग राजाची जी एक प्रजा होती, जे सैनिक होते या ठिकाणी या परिसरामध्ये त्यांनी जे वास्तव्य केलं, त्यांनी तुमच्यासारखे चांगले कपडे, चांगले दागिने, चांगलं खाणं घेऊन त्यांना मिळत असेल का सुरुवातीला? म्हणून भगवान बुद्धाच्या धम्म हा कृतीत उतरवून, जसा हा एक धम्म आहे, मग्दान ठिंकी को सेट्टो सेट्टो चतुरोपदा विराग सेट्टो धम्मानं दीपदानंच चक्कुमा, हा जो एक धम्म आहे हा आम्ही किती प्रगट केला. मग्दान ठिंकी कुटो या धम्माचं आर्यष्टांगिक मार्ग आम्ही किती विश्लेषण केलं, तर त्याचं प्रमाण आम्ही सांगितलं तर आपल्याला प्रसन्नता मिळेल. परंतु त्याचं जे प्रमाण आहे मग्दान ठिंगी कुटो सेट्टो चतुरोपदा, तो आर्यष्टांगिक सांगितल्यानंतर भगवान बुद्धांनी जे ध्यानासाठी वितर्क विचार सांगितलेले आहेत ते आपल्या चिंतनामध्ये आले की हाच वितर्क असला पाहिजे की दुःख म्हणजे काय, दुःख समुदय म्हणजे काय, दुःख निरोध म्हणजे काय आणि दुःख निरोधागामिनी आर्य अष्टांगिक मार्ग तत्तमाच विक्कवे समाधिट्टी. या एका सम्यक दृष्टीतूनच आपल्या दुःख म्हणजे काय, दुःखाचं कारण काय, दुःखाचं निरोध कसा होतो आणि निरोधाचा मार्ग काय हे जेव्हा तुमच्या चिंतनात येईल तेव्हा तुम्हाला दुःखापासून सुटका करण्याचं ज्ञान प्राप्त होईल. म्हणून मग्दान ठिंगी को सेट्टो सेट्टो चतुरोपदा
इथपर्यंत चिंतन झालं. पण तुम्ही किती चिंतन आहे तरी विराग सेट्ट धम्म, जिथपर्यंत वैराग्य दिसत नाही तुमचा त्याग दिसत नाही, तिथपर्यंत त्याचं जे या धम्माचं जे प्रमाण आहे, प्रणाम नाही प्रमाण आहे, हे वैराग्यावर अवलंबून असते. मग तो उपासक असो, उपासिका असो, भिक्षू असो, कारण तो त्याच्यापासून दुसरा भिक्षू, दुसरा उपासक एक त्याग करण्याची एक प्रवृत्ती तयार करेल, शीलाचं पालन करेल, ध्यानाचा अभ्यास करेल, प्रज्ञेचा अभ्यास करेल आणि आपला जो दुःख समुदाय आहे हा तो एक कमी करेल. म्हणून या स्तूपात जे कोण जाणू शकतो, एवढ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी येता, याच्यातल्या काही उपासिका त्या काळात जन्मास आलेल्या असतीलच. म्हणून हा एक समान धातू स्कंद सुद्धा तुम्ही जो एक धम्मश्रवण करत असता, तर आपण जे वंदना म्हणतो, जसं तुमचं चित्त वंदना म्हणत असताना एक संघ अतीतात, एक संघ अनागता, जसं तुमचं चित्त भगवंतांनी हे सांगितलं, तर उपासिकांनी जे विशाख आहे, काही उपासिका आहे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. नकुल पिता, नकुल माता उपासकांनी केलं पाहिजे, भिक्षू आहे, सारीपुत्ता यांचं. तर तुमच्याही चित्तामध्ये जेव्हा तुम्ही घरी वंदना करत असता, त्याही चित्ताचा क्षण याही भूमीकडे आला पाहिजे. या भूमीकडे जेव्हा येईल तर या भूमीमध्ये जे बल आहे त्याचाही तुम्हाला लाभ मिळेल. जसं चुंबक काही सांगत नाही माझ्याकडे या म्हणून, त्याची जे रेंज असते त्या परिसरात तुम्ही त्या चुंबकाकडे पाठही करू नसाल, तर चुंबकातलं जे बल आहे इकडे आमच्याकडे तुम्ही चेहरे करून आम्हाला वंदन करत आहे, आता चुंबकाच्या बलामध्ये काही भेदभाव निर्माण होणार आहे का? नाही. तर तुमच्या वयंगम्मा संकारा अपमादेन संपादित, तर तुमच्या शरीरातील जे काही व्हायब्रेशन आहे नाही का, जे काही तरंग आहे, जे काही स्पंद आहे, ज्या प्रसन्न धातूनं, जे श्रद्धेनं याची काय उलथापालथ होते, त्याच्या ग्रंथी खुलतील आणि बऱ्याचशा लोकांच्या ज्या काही बिमारी आहेत, ज्या व्याधी आहेत, बरेचसे थक्कानी चढतील. पण काही वेळानं त्यांचा थकवा असा नॉर्मल होऊन जाईल, त्यांना काही वाटणारच नाही. आम्हाला वाटेल कारण का आमच्यामध्ये आळस आहे, आमचं म्हणणं एकीकडनं शरीर दुसरीकडे राहते, पण त्याचं चित्त त्या बोधी वृक्षाखालीच राहते, आहे की नाही? तर म्हणून आपली जी एक श्रद्धा आहे ही अशी असली पाहिजे. म्हणून काय नमामि सत्यानुपमादं, तर जे कुशीनगरचं ज्या ठिकाणी भगवंताला अग्निसंस्कार दिला आहे, आता त्याच्या सर्व धातू या मानवतेनं घेतो म्हणलं तर घेता येतील का? त्याच्यातला काही ना काही अंश त्या भूमीला स्पर्श करून त्या ठिकाणी स्थापन झालेला नसेल का? म्हणून ती गाथा, ती वाणी तयार झालेली आहे की नमामि सत्यानुपमादं, शास्त्राच्या अंतिम मी अप्रमादपूर्वक वंदन करतो. आणि त्याच्याबरोबर सभ्यंती चैत्य वंदनामी चैत्य वंदन, जे सर्व प्रकारचे चैत्य आहेत या पृथ्वीवर भगवान बुद्धाच्या धातूवरचे, प्रत्येक बुद्धाचे, त्या सभ्यंती चैत्य वंदन सर्व चैत्याला माझं एक वंदन असो. आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला काही समजलं, जे धम्म सांगणारे आहेत, जे भिक्षू आहेत, आहे की नाही, त्याच्याकडे चित्त केलं पाहिजे. आचार्य उपाध्याय मग ही गाथा झाल्यानंतर मयं पमानं तेजेनं सव पापेही मुंचितं, तेव्हा एक गाथा जरी असेल पण या गाथेसाठी एवढं तुम्हाला वाणीनं म्हणावं लागेल आणि कृतीनं, पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, अष्टमी आहे, उपवास सुद्धा तुम्हाला एक पालन करावं लागेल. आणि जेव्हा पालन करता करता तुमच्या चित्ताची जी चेतना आहे त्या चेतनेची विराग असेल तर धम्मानं, तर मग काय होईल, शिरे ठातू सदा नेहमी. तर मग जे महत्व आहे मंतिमं सुखम, मंतिमं म्हणजे महान सुख, अंतिम सुख काय आहे, निब्बानं मंतिमं, निब्बानं मंतिमं सुख. ती शरणांचं काय, ती जे त्रिशरण आहे, ती शरणांचं शिरे ठातू. चित्त कुठं जात आहे तुमचं? आता मी सांगतो माझ्याकडे राहील का? नाही. ती शरणांचं शिरे ठातू, जे त्रिशरण आहे. आता कोणताही व्यक्ती असो इथला, किंवा राजा आहे, महाराजा आहे, मंत्री आहे, जेव्हा महाराजा असेल, या जम्मूद्वीपाचा सम्राट चक्रवर्ती असेल आणि संपूर्ण
काही राजे असतील ते जेव्हा येतील त्याच्यात सम्राट चक्रवर्ती राजाची ओळख झाली पाहिजे की नाही. मग त्याचा जो मुकुट राहील हा सर्वापेक्षा कसा राहील, उच्च प्रतीचा राहील. अशाच प्रकारे आपणही आपल्याला खूप मोठं उदाहरण आहे महत्वाचं, आपल्या महाराष्ट्राचं एक वैभव आहे हे आपण डोळ्यानं पाहू शकतो अजिंठ्याला. पण तो अजिंठा जो घडवलेला आहे उत्तर प्रदेशातील काही राजांनी तो घडवलेला आहे, पण आपल्या परिसरातील जे त्या परिसरात झालेले जे 2 राजे आहे आणि त्या काळात जो उपासक उपासिका वर्ग आहे त्यांनी त्याग केलेला आहे. तर कशाचा त्याग केलेला आहे, त्यांनी काहून त्याग केला, तर त्यांच्या शिरावर 30 सरणांचं शिरे ठातो, त्यांच्या डोक्यावर त्रिरत्न होते. रत्न एक महान होते आणि म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये जे सोनं होतं, घरामध्ये जे दागिने होते, मी काय तुम्हाला दान नाही करा म्हणत, तर तुम्हाला वाटत असेल आमच्या यायचं भंतीचं जे लक्ष आहे आमच्या गळ्यातल्या सोन्यावर नाण्यावर, तसं नाही सांगत आहोत मी तुम्हाला. तर त्या काळातील त्या उपासिकाचे तुम्हाला स्मरण झालं पाहिजे. ह्या महाराष्ट्राच्या या काळात डॉक्टर आंबेडकरांच्या काळामध्ये जो आपल्याला धम्म मिळाला आणि या धम्माचं जे आपण डोळा भरून जे अजिंठ्याला जे वैभव पाहतो हे कदाचित देवता लोकांना तिथे यावं लागत असेल पाहण्यासाठी. अनेक सिंहाच्या योनीमध्ये जन्म घेऊन त्या अजिंठ्याचं रक्षण केलेलं आहे त्या ठिकाणी, म्हणून शत्रू तिथपर्यंत पोहोचले नाही आणि तो अजिंठा आपल्याला डोळा भरून पाहतो. पण त्याची त्याचा जो एक इतिहास आहे तो कसा घडवलेला असेल, त्या होऊ शकते त्याच्यातले काही उपासिका असतील की त्यावेळेस आपल्या सोन्या नाण्याचा 2 पिढ्या, एक नाही कमीत कमी 150 ते 200 वर्ष आपल्या संपूर्ण संपत्ती तो अजिंठा घडवण्यासाठी त्यांनी दान दिलं. किती त्यांच्यावर आपल्यावर उपकार आहेत, किती ऋण आहेत की आज देवता लोकांची आशा करते. देवता लोकांची तो अजिंठा तयार नाही आहे, तो आपल्यासाठी आहे. आणि हे आपल्याला डॉक्टर आंबेडकरांच्या धर्मांतरामुळे आपल्याला याची एक जाणीव झालेली आहे. तशीच याही ठिकाणची हा जो स्तूप आहे याही स्तूपाची आपल्याला एक जाणीव होणार आहे, भविष्यामध्ये होईल. तर आपण जे जन्म घेतलो आपण मरणार नाही का, भविष्यातले उपासक खूप पुण्यवान राहतील, त्यांना त्याची जाणीव होईल, आहे की नाही. आणि तुम्ही तशाच मरा. मी काय तुम्हाला श्राप नाही दे, पण तुमच्या चित्तातच नाही झालं तर या स्तूपाविषयी नाही तर मला भंतेजी आलो काय साठी काय म्हणतो बाबा आम्हाला, तुम्ही मरता आम्ही मरतो, संध्याकाळी मरायचं आणि संध्याकाळी मरायचं सकाळी जिवंत व्हायचं, हे आपलं ठरलेलंच आहे. आपण काही घाबरत नाही मरायला. अरे सकाळी जेव्हा जिवंत व्हायचं आहे संध्याकाळी मरासाठी काय घाबरायचं आहे की नाही. ज्याला माहित आहे का मी मेल्यावर जिवंतच होणार नाही तो घाबरत. आपल्याला समजलंच आहे संध्याकाळी मरा आणि संध्याकाळी जिवंत, म्हणून ते लोक आराम करत आहे. आता आम्हाला मोर द्या थोडा वेळ म्हणून ते मेले आहे. मी म्हणले नाही म्हणत, ते जिवंत होणार आहे की नाही, ते जिवंत होणार आहे. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये आपण जे आलेले आहोत ही ही एक श्रद्धा आहे. आता तुम्हाला ते मोठे मोठे भिक्षू सांगतील, पण मी जे काही थोडक्या अभ्यासा माझी जे काही श्रद्धा असेल या भूमीविषयी नाही का, आता ते थोडीशी तरी असेल ना तुमच्यात जास्त असेल, कारण का तुम्हाला ज्ञानज्योती भेटले, मला अज्ञानज्योती भेटल्यावर मी काय करतो, आहे की नाही. माझं शिक्षण कमी आहे की नाही. तुम्हाला जेव्हा ज्ञानज्योती भेटले तर तुमचं खूपच पुण्य आहे की नाही. मला भेटले तसं काहीच नाही. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये हा तुमचा जो जन्म आहे, भविष्यातील जे जन्म घेणारे सत्व आहेत हे खूप महान राहतील. त्यांना या स्तूपाची या भूमीची जाणीव होणार आहे. आणि काही लिखित स्वरूपाने काही भिक्षूंनी संकल्प केलेला आहे की हे पुस्तक वाटेल भविष्यामध्ये 2 वर्षानंतर, आहे की नाही. मी नाव सांगेन की तुम्ही त्याला चालवा, तुम्ही गावला छापरची म्हणाल, आहे की नाही. मी काहीच नाही आहे, उदाहरण सांगतो तुम्हाला, ठीक आहे. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये म्हणून तुम्ही मराल, मी मरीन तर माझी थोडीफार श्रद्धा झाली आहे. तुम्हाला वाटतंय तुमच्यातही हा अंश निर्माण झाला पाहिजे. अनेक जाती संसारम बुद्धाची जी प्रथमवाणी आहे, पण कसे जन्म झाले पाहिजे, आहे की नाही. चेतन अहं वदामि कम्मं विक्कवे, तुमची जशी चित्ताची चेतना राहील त्या ठिकाणीच तुमचे समान धातू स्कंद जातील, नाही का. मग समान धातूस तुम्हाला पुढे पाहिजे का मागं पाहिजे सांगा ना. तुमच्या समोर पाहिजे का, तुमच्या समोर पाहिजे तर भंतेजीला मरा लागला, तेव्हा तुमचं चित्त तिकडे जाईल. आणि भंतेजी जर तुमचं पुण्य कमी असेल आणि जे जन्म घेणारे सत्व जास्त असतील तर त्यांच्यासाठी त्याला थांबा नाही लागेल का, मग तुम्ही जाल तिकडं, आहे की नाही.
आहे ना, जाल ना तिकडे नाही, जाल चांगल्याच ठिकाणी, कारण का भक्तीचा आशीर्वाद राहील ना तुम्हाला, जाल चांगल्या ठिकाणी. तर म्हणून तुमच्या या जीवनामध्ये चेतना अहं वदामि विक्क, आपली जे चेतना आहे काय पाहिजे, बुद्धाची प्रथम आणि प्रथम उपदेश केवलम परिपूर्णम परिशुद्ध. बुद्ध काय म्हणतात, चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ताय हिताय सुखाय देवमंस्थानं देसेत भिक्कवे धम्मं आदि कल्याणं मध्य कल्याणं पर्यवसानं सातन संयोजन केवलम परिशुद्ध ब्रह्मचारी. देवता आणि मनुष्यासाठी जेव्हा आम्हाला धम्म सांगायचं आहे तर आम्हाला शील सांगून जमणार नाही, समाधी सांगून जमणार नाही आणि प्रज्ञे सांगून जमणार नाही. तर केवलम परिपूर्ण या धम्माचे जे तिन्ही अंग आहेत, शील समाधी प्रज्ञा, हे सांगावं लागेल, तेव्हा देवता लोक त्याचं अनुमोदन करतील. आम्ही आपापल्या परीने सांगू तर मग देवता लोक त्याचं अनुमोदन करतील का, नाही. म्हणून केवलम परिपूर्ण परिशुद्ध, जेव्हा धम्म परिपूर्ण जेव्हा होतो, जेव्हा तिन्ही अंगांनी पूर्ण असतो, शील समाधी आणि प्रज्ञा. मग शील तर भगवान बुद्धाचा ह्याच क्रमानं शील कथा, दान कथा नाही का, समाधी कथा, प्रज्ञा कथा, ह्या कथाच्या आधारे दान कथा सांगल्याबरोबर ज्या ज्या लोकांनी अनेक जन्म दान केले, खूप अरे मी तर आता दानच करीन, आहे की नाही. आता खरंच चित्त आहे का तुमचं दान करायचं, आणि क्षमता तरी आहे का. दान म्हणलं तर तुमचं चित्त जाईल भोजन दानाकडे, रक्तदानाकडे गेलं पाहिजे, तर रक्तच नाही असं नाही होईल का. ब्लड दिलं पाहिजे. पारमिता उपपारमिता परमार्थ पूर्ण पारमिता एकाच प्रकारचं दान असते का, नाही, आहे की नाही. म्हणून तुम्ही ब्लड दान, आमची एक भंतीजी आहे, दर 6 महिन्यात दान देत असते ब्लडचं, आहे की नाही. हो आहे ते तसेच, तेवढं त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न होते म्हणते. तुम्हाला काही त्रास नाही म्हणते, त्याच्यापेक्षा जास्त कुठं चालले म्हणते, चाललं म्हणते मग कशाचं ब्लड दान करायचं. आता भंतेजी जेव्हा दर महिन्याला देते, आता हात वर करा बरं, उपासक आहे ना तुमच्या, कोणता उपासक आहे बाहेर दान देते, ते उपासिका दान देते का, आपल्याला म्हणलं नाही देते ना, उपासिका दान देते का. आता उपासिका हात वर करा बरं, कोणत्या, तेव्हा ह्या देते म्हणते, ते आहेच तशा देते बरोबर, आहे की नाही. तर आमच्या भंतेजी तसेच दान देणार दर 6 महिन्याला, त्याच उपासिका सारखी आहे की नाही. ते आनंद भंतेजी, राहुल भंतेजी, देशमयाचे आहे तसेच आहे. तर म्हणून जीवनामध्ये जे बल तयार व्हायसाठी, हा एका उपासिकेने हात वरती केला आहे, तेवढी हिंमत नाही पाहिजे पुढे बसायची, हात वर करायची आहे तिच्या, आहे की नाही. तर आमच्या तेही भिक्षूचं म्हणलं म्हणून आता कोण्या उपासिकाचा हात वरत नाही झाला, कोण्या उपासकाचा नाही झाला. म्हणून उपासिका संघ, जो उपासिका संघ धार्मिक राहील तो धर्म पुढे जाईल. तुम्ही जा त्याच्या मागे बसून उपासिकायचं उपासकांना. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये जे इथे जे भद्रशिला जी राणी होती धम्मनाग राजाची, आणि तिच्या संपर्कातल्या ज्या हजारोच्या संख्येनं ज्या उपासिका होत्या, आणि जो अमृतसिद्धी या नावाचा सिद्धनाथ भिक्षूंनी जो ग्रंथ लिहिला होता धम्मनाग राजाच्या एक दरबारामध्ये, त्या ग्रंथाच्या आधारे अमृतसिद्धीचा अभ्यास करून त्यागमय समाधीचं जीवन, प्रज्ञेचं जीवन जगणाऱ्या हजारो उपासिका या जंगलामध्ये होत्या. त्या जंगलातल्या उपासिका भंतेले दिसत असतील नसतील दिसत, परंतु त्या ठिकाणी असं अनुमान करण्यात येते की 50-50, 25-25 एकर जागा अशा ओसाड पडलेल्या. आता ज्या अनेक ठिकाणी झाडं आहेत, त्या ठिकाणी झाडं का नाही, तेच त्याचे निवासस्थान आहे, त्याच्या कुट्या, त्याचे घर आहे, आणि या ठिकाणी त्या पूजा करण्यासाठी होत्या. कोणाने याच्यातले असतील तर जन्म घेतला असेल तर त्याला नाही म्हणलं तरी त्या येतेच, आहे की नाही. ठीक आहे, येत राहा. तर म्हणून केवलम परिपूर्णं परिशुद्ध, पण तुम्ही धम्म धारण करता किंवा नाही. तर म्हणून ती चेतना आहे, ती शरणांचा शिरे ठाकूर, ज्याच्या शिरावर त्रिरत्न आहे त्याच्या गळ्यात सोन्या नाण्याची काहीच गरज नाही आहे. मग काय दान करायचं, मी दान नाही करा म्हणत, पण टाकून येणं काय येऊ काय दिसतं तरी जाऊ द्या. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये आपण ज्यांच्या चित्तात त्रिरत्न आहे, बुद्ध धम्म संघ, त्रिशरण झालं, हे त्रिरत्न, ती शरणांचं शिरे ठाकू ती लक्षण. आता पहा बरं,
जेवढ्या शिबिर प्रज्ञेचा अभ्यास करणाऱ्या ज्या उपासक आहे, ज्या उपासिका वर्ग आहे, त्याचे 3 लक्षणं इथं आहेत. ही जागा कशी आहे माहित आहे ना? तुम्हाला लहान लहान मुलं झाले असेल ना, थडथड थडथड करत राहते, हे मदतली नाही का? तर 3 लक्षण झाले ना. तुम्ही डोळ्याने तर 3 लक्षणं पाहू शकता लहान मुलाचे. बरं, आता आपल्याला पाहता येतील का? नाही. पण चित्त जर एकाग्र झालं तर आपल्याला या ठिकाणी अनित्य बोध, दुःख बोध आणि अनात्म बोधाची एक अनुभूती होते. तेव्हा धर्म केवलम परिपूर्णम परिशुद्ध होत असतो. आपल्याला ही अनुभूती होत नसेल तर ज्या सत्पुरुषांनी, महापुरुषांनी, अरंतांनी ही जे गाथा तयार केलेली आहे, हे तुमच्या चित्ताला, तुमच्या पारमितेला विकसित करण्यासाठी तयार केली आहे की नाही? तर म्हणून आपण या ठिकाणी तशा प्रकारचंही ध्यान केलं पाहिजे, आहे की नाही? तर म्हणून 30 वर्णांचं सिरे ठातून 30 लक्षणं ठातून सिरे. पण तेवढं झालं का? अनित्य अनित्य जेवण आलं तर नित्य. आता 22 वर्षांनी पाहिलं कशा उपाशिका तोडफडल्या. तर आता तुमची आज परीक्षा झाली. भांतेजी म्हणते, हा चला सर्व रांगेत लागा, सर्वाला जेवण भेटत आणि भात नुपरला. तशी झाली तुमच्यामध्ये विषमता तयार. तुम्ही किती वर्षापासून येत आहे तेवढं मला माहित नाही, पण मी 20-22 वर्ष झालं इथे येता. म्हणलं आज याचा पेपर सुटत आहे, कारण आज काही यायला भात भेटत नाही आहे. कारण का जाहीर झालं. तर तुम्हाला आता थोडा वेळ थांबून जा. म्हणून ती गाथा तयार झालेली आहे, वाणी तयार झालेली आहे. उपेक्षाचा सिरे ठातो क्षमता तयार झाली का तुमच्यामध्ये? नाही. बरं झालं तू लागली तर रांगेत, मी लागलो तर माय जेवण झालं असतं. हे विषमता नव्हे का? नाही नाही, आज नाही भेटलं तरी चालते असं म्हणलं का हात वर करा बरं. सर्व तिकडच नजर होती, कधी गरम भात येते, कधी भाजी होते. हे झाली तुमची विषमता. आता तुम्हाला वाटत सर भंतेजी तुम्हाला बरोबर भेटलं म्हणून तुम्हाला गोष्टी येऊन राहिल्या, तसंही समजा नाही का? तसंही समजा. आता पहिल्यांदा बरं आमचा लागते त्याच्यासाठी काय करू? तुम्ही आमच्याकडे पाहून काळा मोक्षाचे केस काळे ठेवतात एवढं भात, आहे की नाही? आहे की नाही? काळा तुम्ही ही रस येतो समजा काढून घ्या. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये उपेक्षाचं सिरे ठातो. तुम्ही किती अनित्य म्हणता त्याला महत्व आहे, पण उपेक्षाचं सिरे ठातो समता असली पाहिजे. तेव्हा निब्बानं ठातुमे सिरे. तेव्हा ज्या जन्मामध्ये तुम्हाला निर्वाण प्राप्त करायचं असेल, हे नाही सांगू शकत किती जन्मात करू शकता, किती जन्म लागतील. अनेक कोणाबरोबर जन्म घ्यायचा आहे, काय करायचा आहे की नाही, ते त्यावेळेस होईल. तेव्हा ते निर्वाण धातू तिचे जे लक्षण आहे, नित्य आहे की नाही, सुख आहे, हे तुम्हाला समोर राहील. पण असं चेतना तर पाहिजे. म्हणून ह्या चेतना तुमच्या बुद्ध धम्म संघाला जेव्हा वंदन करतो, ते हे कोण्या पुस्तकात आहे? ते भंतेजी एवढं मोठं पुस्तक आहे त्याच्यात नाही आहे. ते काही पुस्तकात दिल्ली प्रकाशनचे आहेत, ते धम्मरक्षक भंतेजीची. आता कमी पैशात आहे आणि कमी याच्यात रत्नत्व वंदना त्याच्यामध्ये आहे. आता मला आता ते मी कंठस्थ केले आहे. तुम्हालाही ह्या काही गोष्टी कंठस्थ कराव्या लागेल. त्या आठवल्या का आपली समता नाही. आणि ती समता वयं धम्मा संकारा अपमादेन संपादी. कोणाची गतिमान होऊ शकते, कोणाचं थेंबर पाणी राहील तर थेंबर पाणी डोक्याच्या खाली उतरल का? अनित्य बोध होऊन जाईल, थांबून जाईल. आणि कोणाचं थोडस एक झाकण राहील डबुलो, आहे की नाही? समजते ना अडाणी भाषा? ते थोडस डोक्यावर फिरल आणि जास्त गिलास भरच पाणी राहील ते जाईल ना छातीपर्यंत. ज्याच्या जेवढ्या पुण्य पारमित आहे तर मग होईल. सब्बे संखारा अनिच्चाती यदा पन्याय पश्चती अथं निबंधनती दुःखे यसमग्गो विशुद्धी. आता पहा ना, आता हे या भंतेजीनं अभिधम्म सांगितलं, माझ्या संपर्कात काय भिक्षू येते त्याच्या पद्धतीने सांगतात ते धर्म, नाही का? तुम्ही एका भिक्षूला विचारलं नाही का, किती दिवसात शिबिर झालं तुमचं? 45 दिवसाचं. आता असं नाही करता कालेर धर्म सक्काचा येतं. जेवढं तुम्हाला हे महत्व आहे, आता पुढे चालून तुम्ही पहिली परीक्षा विपश्य साधकाच्या विपश्यना आचार्य लोकांचीच आहे. हो,
कारण त्यांना जे गुरुजीने सांगितलं ज्या पद्धतीनं ते दररोज ऐकतात. पठ्ठाण पाली प्रशिक्षण. एक पाली प्रशिक्षण घेतलेला कोणीतरी साधक आला माझ्याकडे आणि त्याला म्हटलं का पाली म्हणजे काय होते, आहे की नाही. आता तुम्हाला तरी याचं उत्तर येते का पाली म्हणजे काय होते, येते का नाही. आता तुम्ही सांगू काय पाली म्हणजे काय होते. बरं जाऊ दे, दुसऱ्या वेळेस सांगू. पाली म्हणजे मराठी होते. अरे हे तर कुठंच नाही वाचलं जी. पाली म्हणजे काय होते, मराठी. आणि भगवान बुद्धांनी त्याला अमृत म्हटलेलं आहे. अमृत म्हणजे कोणी कोणी पोरं म्हणते मुली म्हणते ते पोरग मावर गेलं म्हणते. तरुणपणात नाही का ते पोरगी माझ्यावर मला पाहून मेली म्हणते मावर. तरुणीला तर मरण म्हणजे काय, त्या मरणापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर भगवान बुद्धाच्या काळात अमृत सिद्धचा अभ्यास करत होते. आणि तो अमृत सिद्धचा अभ्यास म्हणजे पाली म्हणजे मराठी आणि मराठी म्हणजे पाली. तर भगवान बुद्ध असे सांगतात भिक्षूंना, तुम्ही ह्या काळ्या गतासतीचा अभ्यास करा. बुद्ध जर झाले नाही ना, हा काळ्या गतासतीचा अभ्यास कोणीही सांगू शकत नाही. पहा आता तुम्हाला वाचताना बिलकुल साधा वाटेल, पण भगवंताच्या काळातल्या उपासिका उपासक काय करतो, हा हे करत नसतील का, भिक्षू करत नसतील का. तुम्ही विचारता भंतेजी भटकलेला भिक्षू आम्ही कसा ओळखायचा, तर त्याच्यातच लिहिलेलं आहे त्या कायागता सतीमध्ये, आहे की नाही. भगवंत म्हणतात भिक्षूंनो प्रथम हे आपल्या चित्तात येते. किती महत्वाचे शब्द सांगितले भगवंताने. जिथपर्यंत बुद्ध उत्पन्न होत नाही तिथपर्यंत कायागता सतीचा अभ्यास कोणी शिकवू शकत नाही. किती अरे माझा हा जन्म झाला आणि बुद्ध असे म्हणतात पुढचा जन्म पाहू पुढं, पण आता हा कायागताचा अभ्यास करणं मला अत्यंत आवश्यक आहे. ही चेतना भिक्षूची उपासकाची उपासिकाची होत होती. म्हणून तो अमृतसिद्धी ग्रंथ सिद्धनागांनी इथे तयार केलेला होता, कुठे केळझरला. आणि तो त्या ग्रंथाचं भिक्षू सुमित्रानं अभ्यास सुद्धा कमीत कमी वेळामध्ये केला. तो बुद्धिमान भिक्षू होता तो त्या काळामध्ये. ठीक आहे. मग भिक्षूंनो जो कायागतासतीचा अभ्यास करतो तो अमृत रस प्राशन करतो. जो कायागतासतीचा अभ्यास करत नाही तो अमृत रस प्राशन करत नाही. जे कायागतासतीचा अभ्यास करतात ते भटकू शकत नाही, आणि जे भटकलेले आहे ते कायागतासतीचा अभ्यास करू शकत नाही. जे कायागतासतीचा अभ्यास करतात ते हीन अवस्थेला पोहोचू शकत नाही, आणि जे कायागतासतीचा अभ्यास करत नाही ते हीन अवस्थेला प्राप्त करतात. म्हणून पाली म्हणजे मराठी आणि मराठी म्हणजे पाली. का जे धम्माचं वैभव आहे आपल्या अजिंठ्यासारख्या दोन तीन पिढ्यांनी जे जीवन जगले, भिक्षू म्हणा उपासक म्हणा, आणि जे भिक्षू जेव्हा शिकवत असतील, आहे की नाही, मग ते पाली मराठीत नाही आली का. एवढं धम्माचं वैभव कुठेतरी आहे का. एवढे सायंटिस्ट झाले जगातले लोक, आहे की नाही. आपल्या धर्माचं सोडा, बुद्ध धर्माचं, इतर धर्माचं तरी त्यांनी स्वाभिमानाने एवढं धर्माचं वैभव तयार केलं आहे का, नाही. मग ते पालीतली म्हणा. मग आता काय, आता ते हा अमृतसिद्धीचा अभ्यास पालीमध्ये आणि मराठीमध्ये काय फरक आहे तुम्हीच सांगा. पालीमध्ये आणि मराठीमध्ये काय फरक आहे पहा. अति इमस्मी काय, आता कायाला काय म्हणतात, कायाच म्हणाल ना मराठीमध्ये. अति इमस्मी काया झाला मराठीमध्ये, पाली म्हणजे मराठी. अति इमस्मी काया केसा, आता केसाला काय म्हणतात पालीमध्ये, केसाच म्हणतात ना. अति इमस्मी काया केसा लोमा, हे लोम आहे पाली. काय म्हणतात केसा लोम. नखा, नखाला काय म्हणतात पालीमध्ये, आणि दंत, आणि काय म्हणतात पालीमध्ये सांगा बरं. जे प्रमुख कर्मस्थान आहे ज्याच्या आधारावर लोक अरहत होत होते. आता तुम्ही आता एवढे विद्वान आहे, महाशिक्षण काय नाही, 4-3 वर्ग आहे. 4 आणि 3 म्हणजे 7. आणि तुम्ही एवढं शिकले आहे, येलाला बिया लावली आहे, ज्या लावली असेल त्या लावा, आहे की नाही. काही म्हैस बांधता सुटली तर दूध काय तुम्हाला काढता नाही आला, MBBS झाले असेल तर जगला. भंतीजी म्हणजे आमच्याकडे पावपाव म्हणत आहे, मी पावपावी म्हणतो, मला काही तेवढी भीती नाही. पहिलंच म्हणलं होतं या ज्ञानज्योतीले तुमचे संपूर्ण महाराष्ट्रातले PhD झालेले सर्व लोक मागळा ना, 1 लाख मी जमा करतो. आपली कॉन्फरन्स घेऊ, धम्माचं प्रमाण जे श्रुतिमय प्रज्ञा आहे याचं जे प्रमाण आहे हे आपल्या धम्माचं प्रगट करणारा कोण आहे ते आपल्या धम्माचा स्वाभिमान आपण प्रगट करू. भरतीजवळ पैसेच नाही आहे, काय करतो त्यानं सील घेतलाय, मी पैसे जवळ ठेवणार नाही.
अरे मी ते सील घेतलाय पण माझं 1 लाखाच्या नाही जास्त आहे. कधी तुम्ही आहे की नाही, याचे जवळ 1 लाख नाही आहे की नाही. तर मी तुम्हालाच नाही म्हणा, ह्या आचार्य लोकांनी म्हटलं, मी त्या आचार्याने म्हटलं ते पाली सांगा म्हटलं. पाली म्हणजे काय? पाली म्हणजे हेतुपच्च अर्म. ते मला सांगायला हेतुपच्च अर्म. अरे तसं नाही आहे म्हटलं. आणि त्याला विचारलं हेतू किती काय, त्याला सांगताच नाही आलं. आता तुम्ही तरी हातवर करून सांगा बरं, एवढ्या उपाशिका हेतू किती काय, हात वर करा. भक्तेजी एवढे हेतू आहेत सांगा बरं. मागच्या नका सांगू, पुढच्या तू सांगा. आमचे ज्ञान देतो ज्ञान देतो. तर म्हणून सांगतो हेतुपच्च योग. हे उपासकानं 4थ्या दिवशी पालीपट्टानं म्हणत असताना किती शिबिर केले तुमचे, खूप काही शिबिर केले. आणि त्यांना विचारलं पहिल्या दिवशी शुद्ध कोणतं आहे ते सांगता नाही आलं. दुसऱ्या दिवशी शुद्ध कोणतं आहे, 10 दिवसात बरं ते 16. ठीक आहे, दीर्घ शिबिर केलं ना, हो 4-5. मग दीर्घ शिबिराच्या दिवशी पहिलं शुद्ध कोणतं म्हणते तेही माहित नाही. ते एवढे एकाग्र चित्तावर पाहत आहेत आमच्या डोळे काढून. तर म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही शिबिर करता, ही चांगली गोष्ट आहे. पण त्या शिबिरात 10 दिवसाचे 10 शिबिर झाले तरी पहिल्या दिवशी कोणतं सूत्र म्हणतात तुमच्या आचार्याला नाही माहित. माझं नाव सांगून दिलं. पहिलं सूत्र कुठं म्हटलं, काय म्हटलं, त्याचा अभिप्राय काय. तर म्हणून म्हणतो तुम्ही डोळे लावून एवढी विपश्यना कराल तर समोर डोल नाही का. जेवढे जास्त शिबिर करतात तेवढी तुमची जबाबदारी समजा ना. पुस्तकातून वाचा ना, आचार्याने विचारा ना, त्याच्यामुळे काय होत असते. मग हेतुपच्च हे तुला समजत, हेतू नाही यानं चांगलं व्हायब्रेशन होते. आता कोणतं व्हायब्रेशन तुमची अविद्या सृष्टी नाही झाली, हेतू किती काय हे तुम्हाला सांगता येत नाही. मग हे खरं आहे का नाही. म्हणून म्हणलं जेवढे आचार्य आहेत त्यालाही म्हणलं तुम्ही 1 लाख रुपये जमा करा, आपण काम करून घेऊ. त्याच्याजवळ 1 लाख नाही आहे, तेही कमीच आहे. पैसा जास्तीत जास्त असल या महाराष्ट्रामध्ये तर शिलानंद भंतीजवळ लय आहे. सर्वात जास्त पैसा, सर्वात जास्त जमीन, सर्वात जास्त सोनं, सर्वात जास्त मूर्त्या आहे की नाही, एवढ्या आहेत. आणि आमच्या मूर्त्याही चोरीला जात्या, चांगल्या मोठ्या मूर्त्या चोरून येते. मग किती मूर्त्या असेल आमच्याजवळ आहे की नाही, पैसा किती असेल आहे की नाही, लयच आहे. तर म्हणून तुमच्या जीवनामध्ये आहे की नाही, तर हे धम्माचं जे वैभव आहे हे आपण कोणत्या यानं आपण पुढे नेलं पाहिजे. आपला मान चेतनाहं वदामि कम्मं विकत. हेतू किती काय नाही सांगून राहिले. हेतू आहे 6 हेतू आहे. आकडा तरी लक्षात आला का तुमच्या, नाही जी म्हणते. शिबिर किती झाले, 60 दिवसात झाले, 60 दिवसात झाले, 60 झाल्या, गाठी बांधण्यासाठी झाल्या. तर 6 हेतू, 3 कुशल आणि 3 अकुशल. तेवढं सांगितलं तुम्ही का. आपल्याला तिथल्याच तिथंच त्या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या समजून घ्यायच्या आहे. हेतुपच्च, आरमणपच्च आणि अधिपतीपच्च. आणि जे खूप हे म्हणते सांगतील पुढचे ते सर्व 24 पर्यंत. याची जी निर्मिती झालेली आहे या आलंबनाची, हे तुम्हाला मी पहिल्याने सांगतो. एवढे 92 जे उपासक गेले नाही सांगताय. मी पहिलंच म्हणतो भविष्य हिचं महाजवळच आहे सर्वांच. डॉक्टर, इंजिनियर, वकील, उपसत करणारे, ध्यान करणारे तर येले पुढच्या गोष्टीत लय कठीण जाईल सांगाले. निर्मिती कोणत्या हेतूमुळे कोणतं आलंबन निर्माण होते. हेतुपच्च, आरमणपच्च. अरे आलंबनाच्या अगोदर आयतन निर्मिती होते. मग त्याला विचारलं आयतनाची निर्मिती काय, तो माझ्या कुणाला साधी आयतनाची निर्मिती माहित नाही. नाम रूप प्रत्यय सळायतन हे सुद्धा येत नाही तुम्हाला. मी आलंबनाची उत्पत्ती कुठं होते, आयतनामध्ये. आयतन एक फील्ड आहे आणि त्या फील्ड मध्ये एक चक्षु आयतन होते. तुम्ही एवढं सांगा, याच्या पलीकडे प्रत्येक माणसामध्ये जो आयतन निर्माण होते हे अलग अलग प्रकारचं आयतन निर्माण होते. प्रत्येकाचे जे नामरूप आहे, नामरूपाची उत्पत्ती कोण कशामुळे होते, विज्ञानपच्चय नाम. जे प्रतिसंधी विज्ञान असते ते असं पाहिल्यानं ज्या व्यक्तीला देवी चक्षु असेल तो एका याच्यात ज्याला जो स्कंदाचा भाग आहे तो पक्षासारखे तरंग दिसत असतात. स्कंद ते जन्म घ्यायचे असतात. तो असते विज्ञान प्रतिसंधी चित्त. म्हणून बुद्ध म्हणतात की जसा एखादा दोष मनुष्य एखाद्या घरातून एखादा व्यक्ती निघाला, दुसऱ्या घरात घुसला शिरला ते त्याला कळते.
तसाच जो व्यक्तीचं चित्त त्या शरीरातून सुटत असते, दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करते त्या आईच्या कुशीमध्ये, हे बुद्ध प्रत्यक्षात दिव्य चक्षुनी जाणत असतात, पाहत असतात. तर म्हणून विज्ञान बच्चा नाम रूप, परंतु आपलं विज्ञान साधारण विज्ञान आहे, परंतु विपश्य बुद्धाचं जे विज्ञान होतं त्यानं कोणत्या आयतनाची निर्मिती केली होती? दिव्य आयतनाची निर्मिती केली होती. तेव्हा जन्मताच विपश्य बुद्धाला दिव्य आयतनामध्ये दिव्य चक्षु प्रसादाची उत्पत्ती झाली. आणि तेव्हा तो एका वेळेस 33 देवता लोकांना पाहत होता. अरे हा असा काऊन पाहते बाळ? नाही, विशेष पाहते म्हणून त्याचं नाव विपश्य पडलं होतं. मग आता तुमचं विपश्य साधकावर जबाबदारी आहे आणि तुमच्या रक्षणासाठी ते गोविंदा गुरुजीची कॅसेट झालेली आहे. पहिल्याच दिवशी ते सुद्धा म्हणते, मग म्हणता की नाही विपश्यचं नाव मग तू चक्रू म्हणतोस, पण विपश्य नाव का पडलं? नाही, आम्ही विपश्यना करणार घ्या, आम्ही सांगायला जावं तर त्याच्यात तोही भ्रम तोही मोठा आम्ही विपश्य साधू. म्हणून गुरुजीने म्हटलं हा एक संप्रदाय होईल, तुम्ही दुसऱ्या संप्रदायाला एक संप्रदाय म्हणता ना. विपश्यना करणारा संप्रदायाचा अर्थच आहे की त्याला त्याचं नॉलेज नाही राहत. संप्रदाय मग आम्ही ज्याला हे नाव देऊ, अरे त्याला त्याचं ज्ञानच नाही आहे जे गुरुजीने शिकवलेलं आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवले आहे विद्या आणि धम्मामध्ये, आहे की नाही? ह्या गोष्टीची आपल्याला जाणीवच नाही आहे. मग त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता जीव द्यायला तयार आहोत आपण बाबासाहेबांच्या नावावर, आहे की नाही? अगो चाला देऊन द्या जीव, पण तो धर्म ग्रंथ वाचू नका, आहे की नाही? नाही मग येत अजी तो सामान्य माणसाला समजणारच नाही म्हणते. म्हणजे त्या ग्रंथापासून तुम्ही तर दूर आहे, पण लोकांना दूर ठेवण्याची प्रवृत्ती नाही का? त्या विद्वान लोक काय म्हणतात, बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ हा काही सामान्य माणसा. मग आता याची प्रवृत्ती कोणती झाली विद्वान लोकांची? जे तुम्हाला समजत नाही ते सांगायचं, म्हणजे किती मोठे भंतीजी आहे, आणि जे समजते ना ते लहान भंतीजी आहे. घ्या, एवढे भ्रमात आहे तुम्ही. म्हणून मला म्हणावं लागते, तुमचा दम आहे 1-1 लाख रुपये जमा करा, आपण कामच घेऊ की भारतामध्ये मग्गाना ठिंगी तो सेंटो चतुरपदा विरागो सेंटो धम्मानंद द्विपदानंचा चक्कुमात. तेव्हा तुमची परीक्षा होईल की संघामध्ये असं बल आहे, संघामध्ये असे अभ्यासक आहेत, संघामध्ये सम्यक चिंतन करणारे भिक्षू आहेत. तेव्हा तुम्हाला ते कळत नाही का? असं बिनयानच करू, फुकट फाकटच करू का? तुमचा खिसाच खाली नाही होईल. म्हणून तुम्ही काही तयार नाही. आता तुमची मला वाटतं झोपाची तयारी आहे, समजून आलं. कारण का तू आहे की नाही, दिसत आहे झोपाची तयारी आहे की नाही? काही लोक झोपून आहेत. तर म्हणून कालेन धम्म सवनं, तर म्हणून चिंतेस ठीक आहे. तर चेतना अंग वदामी कम्मन विकय. तुम्ही बाकीचं समजून घेता. अमृतसिद्धी समजली ना? प्रत्येक पुस्तकामध्ये आहे जे 32 गंदगीनं भरलेले जे पदार्थ आहेत, अति मस्वी काय लोमा नका करता त्याचा मनस, त्याच्यात भावना आहे, परिक्रम उपचार, हे तुम्ही पाहत बसा, आहे की नाही? तुम्ही शिकत बसा, भंतेजी तुम्हाला सांगत बसतील, आहे की नाही? अनुलोम प्रतिलोम आणि त्याचे निमित्त आहेत, ते निमित्त प्रकट केल्याशिवाय सांगणं अलग आहे. निमित्त प्रकट असल्याशिवाय विराग सेट गमन तुम्हाला अलिप्तता नाही घेता येत, तुम्हाला अलिप्त नाही राहत आहे. निमित्त पाहिजे ते, तर निमित्त धारण होत असते. ठीक आहे ना? तर आता वेळ तर तसा 11 झाले आहेत, आहे की नाही? तुमचा नाश्ता करण्याची वेळ झाली आहे. नाश्ता नाही तुम्हाला लोक सुद्धा नाश्ता भेटतील बाबा, जमलं, आहे की नाही? चहा भेटेल, चहा आहे की नाही? लय लहानसा कप आहे तुम्ही, मग तुम्हाला वाटते 2 भेटले पाहिजे, 5 बसत. तर म्हणून हे अगावचं बोलणं आहे. मी जे आता बोललो ना ते अगावचं कसं दहा ते 2 हा काही मनुष्य लोकांचा धम्म ऐकण्याचा टाइम नाही, हा आहे देवता लोकांचा. मग हे अगावचं सांगणं नाही झालं का तुम्हाला 1 घंटा, आहे की नाही? मला काही माहित नव्हतं. मी उदाहरण सांगतो. श्रावस्तीला गेलो आणि तिथे एक ग्रुप आला श्रीलंकेचा, आणि तिथले भिक्षू सांगत होते गंगा कुठे आहे ना. मग प्रथम प्रहरी उपासक उपासिका धम्म ऐकत होते, आणि द्वितीय प्रहरी देवता लोक भगवान बुद्धाचा धम्म ऐकत होते. आता ते देवता लोक म्हणत असतील, आहे की नाही, भंतेजी आमचं परिक्रम पाठ ऐकायचं थांबवलं, आहे की नाही? तर झालं, तुमचं नाश्त्यापुरतं झालं असेल, जेवणापुरतं झालं असेल, त्याच्यात आपण समाधान मानलं पाहिजे, आहे ना?
आणि आता परित्रण पाठात 2 कामं केले पाहिजे, एक झोपेचं काम करतात आणि एक परित्रण पाठ ऐकण्याचंही काम करतात. ठीक आहे, याच्या अगोदरही आपण पुण्यकर्म केलं, आजही पुण्यकर्म केलं, पण चेतनाहं वदामी, चेतनाहं वदामी कम्मं भिक्खवे. आणि म्हणून कधी कधी आपली जी चेतना आहे या भूमीवर, तर सर्वांनी आता काय करा, आपण जे मैत्री भावना आहे की नाही, कोणाजवळ काही नसल तर बुद्ध काय म्हणत असतात, मैत्री भावनेनं केलेलं पुण्यकर्म इतर 16 भागांनी, इतर केलेल्या पुण्यकर्माच्या 16व्या भागांनी काय असते, एक जास्त असते. म्हणून आता तुम्ही जेवायला बसा जेवायला, आता काही मागं पाय करून नका बसू, तर थोडा वेळ आपण मैत्रीचं ध्यान करू. पण मैत्रीचं ध्यान करत असताना आता बरं, मैत्रीचं ध्यान करत असताना 4 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे तुम्ही. हो, 4 गोष्टी तुम्हाला माहित आहे का? 2 सम्यक चिंतनाच्या आणि 2 अनुभूतीच्या. ज्या लोकांनी शिबिर जरी नाही केलं, नाही का, ज्या लोकांनी शिबिर नाही केलं ते म्हणतील आम्ही शिबिर नाही केलं. आणि आपल्याला मैत्रीचं ध्यान कसं करायचं, तर मैत्रीचं ध्यान करत असताना शिबिरच करण्याची गरज नाही आहे. आपण या ठिकाणी जो कोणी झोपूनही असेल, कोणी उपासक नाही का, तोही श्रद्धा घेऊन आलेला आहे, थकलेला आहे की नाही, पण आपण त्याला मैत्री देऊ थोडीशी, तुझं बोलो नाही का. तर मग मैत्री करत असताना काय करायला लागल, अनुभूती, तर सम्यक चिंतन करायला लागल, त्यांचं भलो. पण सम्यक चिंतनही 2 प्रकारचं आहे, 2 प्रकारचं आहे. तर एक आपण मनानं म्हणू, पण ज्यानं शिबिर नाही केलं त्याला सत्याचा आधार, तर भगवंतासारखं बसायचं आणि आपला श्वासच आपण पाहत राहायचं, ज्यांनी शिबिर नाही केलं. म्हणजे सत्याची एकीकडे अनुभूती होत आहे आणि दुसरीकडे काय होत आहे, दुसरीकडे आपल्या मैत्रीचे शब्द आपल्या मुखातून निघत आहेत. ठीक आहे, आणि पण सत्याच्या आधारावर मैत्री आणि परमार्थ सत्याच्या आधारावर मैत्री. आपण सर्वांनी सुखपूर्वक बसून सार शरीर हलकं सोडून शरीरामध्ये तरंगाची जी अनुभूती होते त्याच्या आधारावर तुमचं चित्त केंद्रित करा. म्हणजे ते तरंग जेवढ्या प्रमाणात तुमची मैत्री असतील तेवढे मनुष्य लोकात, देवता लोकात आणि ब्रह्म लोकांमध्ये जातील आणि तुरंत तिथले तरंग तुम्हाला मिळतील, नाही का, तुरंत काय होतील, ते तरंग तुम्हाला मिळतील. तर म्हणून सर्वांनी मिळून थोडा वेळ एक मैत्रीचं ध्यान करूया. तर सर्वांनी बसा, शरीर हलकं सोडून घ्या आणि ज्यांनी शिबिर केलं नाही त्यांनी आनापानसतीचा अभ्यास करा. आणि ज्यांनी शिबिर केलं त्यांनी काय करा, शरीर हलकं सोडून तरंगावर चित्त केंद्रित करा. जसं तरंगावर चित्त केंद्रित होईल ते तरंग सीमित राहणार नाही. इथे धम्माचं रक्षण करणाऱ्या ज्या दृश्य ज्या काही एक देवता लोक आहेत त्या क्रमाक्रमानं तुमच्या पुण्यपार्मितानं ते तरंग तिथपर्यंत जातील आणि तिथून तरंग तुमचा पुण्यकर्म एकसारखीच होईल. ठीक आहे, मैत्रीची आवश्यकता असते. या ठिकाणी एक वेळ कार्यक्रम होते, आहे की नाही. तर मग सर्वांनी शांत चित्तानं मैत्रीच्या ध्यानाला सुरुवात करूया. या परिसरातील दृश्य अदृश्य देतात या मैत्रीमध्ये एक सहभागी होत आणि धम्मशासनाचं एक रक्षण करोत. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. 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 नमो तस् भगवतो अरहतो
सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो
साधु 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 बुद्धं सुखियो सुखियो सुखियो